जय हिंद, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन तिरंगा मॅथ्स अकॅडमी आपल्या या नवीन यूट्यूब चॅनल या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला ठाऊक असेल की आपण या ठिकाणी या अगोदर संख्या के प्रकार म्हणजे संख्या या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी संपूर्ण संख्यांबद्दल आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला लक्षात घ्या। आपण थोडक्यात रिव्हिजन म्हणून समजून घेऊ। आपण जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल सर्वांनी मागे जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ पाहून घ्या। लक्षात घ्या, आपण संख्या के प्रकारमध्ये प्राकृत संख्या असेल, पूर्ण संख्या असेल, पूर्णांक संख्या असेल, समसंख्या असेल, विषम संख्या असेल, यानंतर अभाज्य संख्या, भाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे त्यानंतर येणार आपली परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हा भाग सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घेतलेला आहे। आणि यानंतरचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण आपलं आलं म्हणजे विभक्ती के नियम, म्हणजे ज्याला आपण मराठी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या म्हणत असतो। लक्षात ठेवा, विभक्ती म्हणजे काय? भाग। लक्षात ठेवा, भाग देण्याचे नियम, याला आपण काय म्हणू? भाग देण्याचे नियम। लक्षात ठेवा, म्हणजे आपण संपूर्ण मेन म्हणजे या प्रकरणामध्ये आपण कुठल्या गोष्टी काय समजणार आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ। लक्षात घ्या, आपण जो भाग समजणार आहे तो म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आता एखादी संख्या दिलेली असते। लक्षात घ्या, आपल्याला येणाऱ्या काळात काही समीकरण येणार आहे, त्या समीकरणामध्ये कधी संख्या दिलेली असेल। आता समजा उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी काहीतरी संख्या दिली गेली, लक्षात ठेवा 255 संख्या दिली गेलेली, बरोबर। 255 संख्या दिली गेली आणि खाली 5 आहे आणि 2 आहे। लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला 255ला 5 किंवा 2 ने कुठल्या एका संख्येने भाग द्यावा लागणार। लक्षात ठेवा, मग आपल्याला ह्या नियम समजल्यानंतर आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी कळणार आहे की 5 ने पूर्णपणे भाग जात आहे का 2 ने पूर्णपणे भाग जात आहे। लक्षात ठेवा, म्हणजे पूर्णपणे भाग जाणे म्हणजे काय हो? लक्षात घ्या, ज्याप्रमाणे मी या ठिकाणी म्हटलेले समजा 24 भागाकारामध्ये समजा 4 लिहिलेले। लक्षात ठेवा, काय 24 भागाकारामध्ये 4 लिहिलेले, मी जर या 4 ने 24ला भाग दिला, जसं की 4 1 4 4 सके 24, म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रकारे बाकी उरलेले का? नाही। जर मी या ठिकाणी म्हटलं त्या प्रकारे की 27 भागाकारामध्ये 5 समजा, जर मी 27ला 5 ने भाग दिला तर 5 1 5 5 5 25 आणि या ठिकाणी बाकी उरलेली आहेत 2। म्हणजे जसं की मित्रांनो 24 भागाकारामध्ये 4 या ठिकाणी 4 ने पूर्णपणे भाग गेलेला आहे, कुठल्याही प्रकारे बाकी उरलेली नाही। आणि या ठिकाणी 27 भागाकारामध्ये 5 केल्यानंतर 2 बाकी उरलेले। लक्षात ठेवा, म्हणजे ज्या प्रकारे 24ला 4 ने पूर्णपणे भाग गेला त्याच प्रकारे आपल्याला 255 सुद्धा 5 ने किंवा 2 ने या ठिकाणी पूर्ण भाग जावा लागणार आहे। आणि आपल्याला पाहताच त्या ठिकाणी कळायला हवं की कुठल्या संख्येने भाग जाते। मग आपण अशा प्रकारे अनेक नियम या ठिकाणी समजणार आहे की आपल्याला पाहताच समजणार आहे की हा या संख्येला 2 ने भाग जाणार आहे, या संख्येला 3 ने भाग जाणार आहे। तात्पर्य म्हणजे आपण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण भाग देण्याचे नियम म्हणजे विभक्ती के नियम आपण हा प्रकार या ठिकाणी समजणार आहे। हिंदीमध्ये विभक्ती के नियम म्हणजे मराठीमध्ये त्याला भाग देण्याचे नियम म्हणतो, त्याला आपण विभाज्यतेच्या कसोट्या म्हणतो। लक्षात ठेवा, म्हणजे भाग देण्याचे नियम। तर मित्रांनो, आपण एक एक करून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजणार आहे। जसं की किती मोठी संख्या असू द्या, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, अरब, 10 अरब, किती मोठी संख्या असेल, आपल्याला संख्या पाहिल्यानंतर कळेल की ह्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जाते। लक्षात ठेवा, मग आपण सुरुवातीला 2 ने भाग जाण्याचा नियम म्हणजे 2 से विभक्त होने का नियम, 2 से भाग होने का नियम आपण त्या ठिकाणी समजून घेऊ। बरं, सुरुवातीला आपण व्याख्या समजू। किसी संख्या का इकाई अंक, आता आपल्याला माहिती इकाई अंक कोणाला म्हणतो आपण? एखादी संख्याचा शेवटचा अंकाला आपण इकाई अंक म्हणत असतो। लक्षात ठेवा, काय शेवटच्या अंकाला आपण इकाई अंक म्हणतो म्हणजे एकक स्थान म्हणतो। किसी संख्या का इकाई अंक 0 2 4 6 8 हो तो वह संख्या 2 से पूर्णतः भाग होगी। म्हणजे काय मित्रांनो, जर एखादी दिलेली संख्या असेल, आपण कुठला नियम पाहते? आता हा 2चा नियम पाहते आपण। कुठला? 2चा। लक्षात ठेवा, जर दिलेली एखादी संख्या असेल आणि त्या संख्येचा शेवटचा अंक म्हणजे इकाई अंकाच्या या स्थानी 0 2 4 6 8 या 5 अंकांपैकी कुठलाही एक अंक जर राहिला, लक्षात घ्या, तर त्या संपूर्ण संख्येला या 2 ने निशेष म्हणजे कुठली निशेष म्हणजे कुठली शेष न उरता, कुठली बाकी न उरता परिपूर्णपणे भाग जाणार आहे। मग आपण या 4 उदाहरणांमध्ये समजू की कुठल्या कुठल्या संख्येला 2 ने भाग जातो। लक्षात ठेवा, आता या संख्येचा इकाई अंक या ठिकाणी 6 आहे, म्हणजे या संख्येला सुद्धा 2 ने पूर्णपणे भाग जाणार। लक्षात ठेवा, आपल्याला पाहताच काढायला लक्षात, साहजिकच आहे, सोपा नियम आहे। पुढचा पाहून घेऊ आपण। आता या संख्येचा इकाई अंक शेवटच्या अंकाच्या स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला सुद्धा 2 ने पूर्णपणे भाग जातो, कारण आपल्याला काय 0 2 4 6 8 या 5 अंकांपैकी कुठलाही एक अंक असल्यास त्या संपूर्ण संख्येला 2 ने भाग जाणार आहे। लक्षात घ्या, या संख्येला पाहता या ठिकाणी 7 आलेला आहे, आपल्याला काय पाहिजे? 0 2 4 6 या समसंख्या पाहिजे, पण आहेत का? नाही। म्हणजे या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार नाही, म्हणजे काही ना काही बाकी त्या ठिकाणी उरणार आहे, म्हणजे या संख्येला 2 ने भाग जात नाही। इकडे पहा बरं, इकडे सुद्धा 2 म्हणजे या संख्येला सुद्धा 2 ने भाग जाणार आहे। लक्षात ठेवा। त्यानंतरचा नियम आहे मित्रांनो 3चा नियम लक्षात घेऊ आपण की या दिलेल्या संख्यांना आपल्याला पाहताच कशा प्रकारे कळणार आहे की या संख्यांना 3 ने पूर्णपणे भाग जाणार आहे, 3 ने फोड होणार आहे। म्हणून आपण आता 3चा नियम काय तो प्रॉपर या ठिकाणी समजून घेऊ। लक्षात ठेवा, 3 से भाग होने का नियम। लक्षात ठेवा, आता 3 से भाग होने का नियम सुरुवातीला त्या संख्येची आपण व्याख्या समजून घेऊ।
वह संख्या के सभी अंकों का योग, योग म्हणजे बेरीज, लक्षात घ्या, वह संख्या के सभी अंकों का योग को 3 से पूर्णतः भाग हो जाए तो वह संख्या 3 से पूर्ण भाग होगी. म्हणजे काय मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या प्रकारे 2चा नियम होता का एका अंकाच्या स्थानी शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 पैकी कुठलाही एक अंक पाहिजे. मग 3चा नियम काय लक्षात घ्या, 3चा नियम असा म्हणतो, लक्षात घ्या, की दिलेल्या अंकांचा बेरीज, काय दिलेल्या अंकांची बेरीज, कारण त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर समजा त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे. म्हणजे कशा प्रकारे लक्षात घ्या, ज्याप्रमाणे ही संख्या आहे, लक्षात ठेवा, आपल्याला काय करावं लागणार आहे, अंकांची बेरीज म्हटल्यावर 5 आणि 2 7 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, म्हणजे सगळ्या अंकांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. आता 5 आणि 2 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 3 18 या अंकांची बेरीज झालेली 18 आहे. लक्षात ठेवा, जर या अंकांच्या बेरजेला जर या 3 ने पूर्णपणे भाग गेला, जसं की 3 भागाकारामध्ये ठेवलेले आहे, 3 1 3, 3 सक 18, बरोबर, 3 1 3, 3 सक 18, म्हणजे या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला म्हणजे समजा या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने पूर्णपणे भाग जाते. लक्षात ठेवा, हा कुठला नियम आहे, हा 3चा नियम आहे, अत्यंत सोपा, की दिलेल्या अंकांच्या बेरजेला, दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला जर त्या 3 ने भाग गेला तर समजा त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे, कुठली बाकी उरणार नाही. त्याचप्रमाणे आपण पुढचा समजून घेऊ. इकडे 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 5 20 आणि 2 22. आता दिलेल्या अंकांची बेरीज आलेली 22, या 22ला 3 ने भाग जाते का हो, अजिबात नाही, म्हणजे या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही, काही ना काही बाकी उरणार आहे. पुढचा भाग समजून घेऊ. 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 21. आता या 21ला 3 ने भाग जातो. लक्षात ठेवा, 3 1 3, 3 आणि 7 21, म्हणजे समजा या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने पूर्णपणे भाग जातो. 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 27 अंकांची बेरीज आलेली 27, या 27 बेरजेला 3 ने पूर्णपणे भाग जातो, म्हणजे या संपूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. लक्षात ठेवा, आपण 2 नियम समजून घेतले. 2चा नियम होता एकक स्थानी 0, 2 4 6 8 पाहिजे. 3चा नियम एकूण अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला, संपूर्ण अंकांना 3 ने भाग जाणार आहे. परिपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी लिहून घ्या. पुढचा नियम समजू लगेच आपण. यानंतर आपला पुढचा नियम असणार आहे तो म्हणजे आपण 4 से भाग होणे का नियम बघू. लक्षात घ्या, आपण 2चा नियम पाहिलेला आहे, 3चा नियम पाहिला होता, 4चा नियम बघू काय आहे. म्हणजे एखादी दिलेली संख्या असेल त्या संख्येला 4 ने पूर्णपणे कशा प्रकारे भाग जाणार, असा कुठला नियम आहे की आपल्याला तो त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर आपल्याला समजणार की या संख्येला 4 ने पूर्णपणे निशेष म्हणजे कुठली बाकी न उरता भाग जाणार. लक्षात घ्या, आता 4चा नियम असणार आहे, संख्या के अंतिम 2 अंकों को अगर 4 से पूर्ण भाग जाता हो तो वह संख्या 4 से पूर्णतः भाग होगी. म्हणजे कशा प्रकारे, लक्षात घ्या, दिलेली संख्या असेल, हा कुठला नियम आहे, 4चा नियम. लक्षात घ्या, कुठला नियम समजतो आपण या ठिकाणी, 4चा नियम. लक्षात घ्या, दिलेली संख्या असेल तर संख्येचा शेवटचे 2 अंक, किती अंक, शेवटचे 2 अंक, अंतिम 2 अंक. लक्षात ठेवा, हा 4चा नियम आहे. काय 4चा नियम आहे? 4चा नियम काय आहे, जर दिलेल्या संख्या, किती संख्या मोठी असू द्या, तुम्ही किती लहान असू द्या, जर शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्णपणे भाग जात असेल तर समजा त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने पूर्णपणे भाग जाणार. लक्षात ठेवा, कशा प्रकारे, आता शेवटचे 2 अंक 32 आहे, 32ला 4 ने भाग जाते का, बिलकुल, म्हणजे या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने पूर्णपणे भाग जाणार. आपल्या पाहताच त्या ठिकाणी कळणार. लक्षात ठेवा, भाग देण्याची गरज पडणार नाही. कुठे एखाद्या समीकरणामध्ये प्रश्न दिलेला असेल आणि आपण त्या ठिकाणी कन्फ्यूज होतो की भाग जाणार आहे का नाही, जाणार आहे, पण आपल्याला पाहिल्यानंतरच कळणार आहे की हा या संख्येने भाग जाते. लक्षात घ्या, आता या ठिकाणी 0 0, आपल्याला प्रश्न पडला असेल तर 2 शेवटच्या 2 संख्यांना 4 ने भाग जायला पाहिजे. मग जर 2 शेवटी 0 असतील तर मग काय करावं, तर 0 असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी 4 ने भाग जाणारच आहे. लक्षात ठेवा, तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा, जर 2 0 जर असले तर 4 ने भाग जाणार आहे. इकडे 81ला 4 ने भाग जातोय का नाही, म्हणजे संपूर्ण संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जाणार नाही. लक्षात ठेवा, आता शेवटचे 2 अंक 48 म्हणजे संपूर्ण संख्येला सुद्धा 48ला 4 ने भाग गेला म्हणजे संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने पूर्णपणे निशेष भाग जाणार. लक्षात ठेवा, आपला 2चा नियम होता की शेवटचा अंक 0 2 4 6 8 पैकी एक पाहिजे. 3चा नियम होता की एकूण अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. आणि 4चा नियम आहे आपल्याला शेवटच्या 2 अंकांना त्या ठिकाणी 4 ने भाग गेला पाहिजे. लक्षात घ्या, आता आपण पुढचा महत्त्वाचा नियम येतो म्हणजे 5 से विभक्त होणे का नियम. लक्षात घ्या, अत्यंत सोपा नियम आहे, समीकरणामध्ये आपल्याला कामात येतो, म्हणून प्रत्येकाने गोष्टी लक्षात घ्या. 5 से विभक्त होणे का नियम, 5 से भाग होणे का नियम समजून घेऊ आपण. लक्षात घ्या, काय संख्या के अंतिम अंक पर 0 अथवा 5 हो तो वह संख्या 5 से पूर्णतः भाग होगी. म्हणजे कशा प्रकारे, लक्षात घ्या, जर दिलेली एखादी किती मोठ्यात मोठी संख्या असू द्या, लक्षात ठेवा, आणि त्या संख्याचा शेवटचा अंक एकाय अंक म्हणजे अंतिम अंक. लक्षात ठेवा, या अंतिम अंकाच्या स्थानी 0 किंवा 5, काय मित्रांनो लक्षात ठेवा, 0 किंवा 5 या दोघांपैकी कुठलाही एक अंक असू द्या. लक्षात ठेवा, कुठला नियम, या 5चा नियम काय म्हणतो, लक्षात ठेवा, दिलेल्या संख्येचा शेवटचा अंक 0 किंवा 5 या दोघांपैकी कुठलाही अंक जर असला तर समजा डायरेक्ट त्या ठिकाणी संपूर्ण संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जाते. आपण समजून घेऊ कुठली संख्या आहे.
इकडे शून्य दिला गेला आहे म्हणजे शून्य किंवा 5 दोघांमधनं एक काहीतरी पाहिजे आपल्याला, म्हणजे या संख्येला सुद्धा 5 ने भाग जाते, इथे सुद्धा 5 ने भाग जाते, इथे 5 ने भाग जात नाही, कारण का इथे 2 आलेला आहे. आपल्याला काय पाहिजे, 0 किंवा 5 पाहिजे. त्याप्रमाणे खालचा प्रश्न समजा या ठिकाणी 5 आलेला म्हणजे संपूर्ण संख्येला सुद्धा या 5 ने पूर्णपणे भाग जाते, लक्षात ठेवा. परिपूर्ण गोष्टी नोट करा, लगेच पुढचा आपण नियम समजू त्या ठिकाणी. यानंतर आपला पुढचा नियम असणार, लक्षात घ्या, आपण 2, 3, 4, 5 पर्यंत आपण नियम समजले, लक्षात घ्या. यानंतर आपण 6चा नियम समजणार आहे की या संख्येला 6 ने कशा प्रकारे भाग जाणार आहे आणि तो असा कुठला नियम आहे आपण तो नियम समजून घेणार, लक्षात घ्या. 6 से भाग होने का नियम, लक्षात घ्या. काय व्याख्या काय, अगर संख्या 2 अथवा 3 से भाग हो तो संपूर्ण संख्या भी 6 से पूर्णतः विभक्त होगी. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, 6चा नियम अत्यंत सोपा आहे, लक्षात ठेवा. 6चा नियम असा आहे, लक्षात ठेवा कसा, जरी एखाद्या संख्येला 2 ने आणि 3 ने, लक्षात ठेवा काय, 2 आणि 3 या दोघं संख्येने जर भागास जात असेल तर समजा त्या संपूर्ण संख्येला 6 ने पूर्णपणे भाग जाणार, लक्षात ठेवा. म्हणजे ते 6चा नियम अप्लाय करण्यासाठी 2 आणि 3 या दोन संख्या काम करतात, लक्षात ठेवा. फक्त एका संख्येने भाग जाणार म्हणून चालणार नाही, दोघं संख्येने भाग झाला पाहिजे, लक्षात ठेवा. कशा प्रकारे आपण समजून घेऊ. संख्या दिल्या गेल्या, आपण या ठिकाणी सुरुवातीला 2चा नियम लावू आणि नंतर 3चा नियम लावू, कारण 2चा नियम आपल्याला पाहताच कळणार, कारण 2चा नियम काय, शेवटच्या अंक 0, 2, 4, 60 पाहिजे, लक्षात ठेवा. आता 2 ने भाग जाते तर 3 ने पण जातो का ते पाहून घेऊ. दोघं संख्याने जाणार आहे तर समजा की 6 ने जाणार, लक्षात ठेवा. 3चा नियम काय, एकूण अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे, लक्षात ठेवा. मग करा बरं, 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18. एकूण अंकांची बेरीज 18 आलेली, 18ला सुद्धा 3 ने परिपूर्णपणे भाग जातो, म्हणजे संपूर्ण संख्येला 6 ने पूर्णपणे भाग जाणार आहे. का, कारण 2 ने बी गेला आणि 3 ने पण गेला, लक्षात ठेवा. पुढचा भाग समजून घेऊ. सुरुवातीला आपण डायरेक्ट 2 ने भाग जातो का ते पाहू. आता 2 ने भाग जाते का, इथे 2 नेच भाग जात नाही, म्हणजे 3 ने देऊन काही फायदा आहे का नाही, म्हणजे संपूर्ण संख्येला 6 ने भाग जात नाही. 6चा नियम काय आहे, 2 ने आणि 3 या दोघं संख्यांनी भाग दिला गेला पाहिजे तर त्या संपूर्ण संख्येला 6 ने भाग जाणार, लक्षात ठेवा. पुढचा नियम समजून घेऊ. 3 आणि 2 5, 5 आणि 9 14, 14 आणि 7 21, 21 आणि 4 25, 25 आणि 2 27. एकूण अंकांची बेरीज झाली 27, 27ला 3 ने पण भाग गेला आणि या संख्येला 2 ने पण भाग गेला, म्हणजे या संपूर्ण संख्येला 6 ने पूर्णपणे भाग जाणार, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न समजून घेऊ. सुरुवातीलाच पहा, इकडे 7 दिलेला म्हणजे 2 नेच भाग गेले तर 3 ने भाग चेक करून काही फायदा आहे का, म्हणजे संपूर्ण संख्येला 6 ने भाग जात नाही, लक्षात ठेवा. हा होता 6चा नियम. 6चा नियम काय होता, एखाद्या संख्येला 2 आणि 3 या दोघं संख्येने जर भाग गेला तर समजा संपूर्ण संख्येला सुद्धा 6 ने भाग जातोय, लक्षात ठेवा. यानंतर 8 से विभक्त होणे का नियम, लक्षात ठेवा, महत्वाचा भाग आहे. 8 से विभक्त होने का नियम, या सगळ्या गोष्टी आपण काही स्ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा समजण्याचा प्रयत्न करणार आहे. 8 से विभक्त होने का नियम काय, संख्या के अंतिम 3 अंकों को 8 से भाग जाता हो तो वह संपूर्ण संख्या भी 8 से पूर्णतः भाग होगी. म्हणजे काय, हे पहा मित्रांनो, आता मला सांगा, हा जो 8 आहे ना, 8 आपण 8चा नियम पाहते ना, आपण 8च्या निम्मी किती होता हो, 4 होता, बघ लक्षात घ्या. आणि आपण 4चा नियम सुद्धा समजून घेतलेला आहे. आता विचार करा, 4चा नियम काय होता, शेवटच्या 2 अंकांना भाग दिला गेला पाहिजे. 4चा नियम काय होता, शेवटच्या 2 अंकांना भाग दिला गेला पाहिजे, तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार आहे. साहजिकच आहे, 4चा डबल 8 आहे ना, मग काय करा माहिती का, 8चा नियम असा आहे, सेम त्याचा मिळता जुलता नियम. कशा प्रकारे, जर 4चा नियम असा आहे की शेवटच्या 2 अंकांना भाग दिला गेला पाहिजे, फक्त बदल एवढाच आहे, 4चे डबल 8. 8चा नियम असा आहे की शेवटच्या 3 अंकांना भाग दिला गेला पाहिजे, एवढा सोपा भाग आहे. स्ट्रिकच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, 8चा नियम असा आहे की जर शेवटच्या 3 अंकांना, कारण 4चा डबल 8 होता ना, हो बिलकुल 4चा डबल 8 म्हणजे असं काहीतरी त्या ठिकाणी मेथड लावा. जर शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला तर समजून जा संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने भाग जाणार. आता आपण म्हणणारे 7ची कसोटी घेतली नाही का आपण मित्रांनो, ज्या गोष्टी परीक्षे दृष्टिकोनाने महत्त्वाच्या आपण त्याच गोष्टी या ठिकाणी समजणार आहे. आता 7ची कसोटी म्हटल्यावर थोडी अवघड परिस्थितीने तेवढं आपल्याला भाग द्यायला भागणार नाही, आपण डायरेक्ट जरी भाग दिला तरी हरकत नाही. आता म्हणणार 7ची कसोटी काय आहे, खूपच लांब आहे थोडीशी ती, की डावीकडील 3 अंक आणि उजवीकडील उरलेल्या अंकांची वजाबाकी करा. आलेल्या वजाबाकीला जर 7 ने पूर्णपणे भाग केला तर संपूर्ण संख्येला 7 ने निशेष म्हणजे पूर्णपणे भाग झाला. आता भागणार का एवढं नाही, म्हणून डायरेक्ट या प्रकारे काम करा. ज्या महत्त्वाच्या कसोट्या ज्या नियम आपण घेणार, लक्षात ठेवा. मग 8चा नियम काय आहे की शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला तर समजा संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने भाग गेला. चला मग आपण पाहून घेऊ. 8 8 64, 8 1 8 म्हणजे 8 ने भाग गेला. 8 1 8 8 9 72, 8 ने भाग गेला. 8 88, 8 ने भाग गेलाच ना, हो. इकडे पहा, आता 757ला 8 ने भाग जातो का, 8 9 72 उरले 3 37 झाला, तिकडे भाग जात नाही, म्हणजे संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने भाग जाणार नाही, लक्षात ठेवा. परिपूर्ण गोष्टी नोट करा आणि पाठांतर सुद्धा करा. लगेच पुढच्या नियमामध्ये ठिकाणी समजून घेऊ, लक्षात घ्या. यानंतर आपण 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल किंवा 8 असेल, आपण संपूर्ण नियम समजून घेतलेले. यानंतर आपण आता
9 से भाग होने का नियम आणि 11 से भाग होने का नियम आपण या ठिकाणी समजणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते, म्हणून आपण आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. बरं, आता तुम्ही असं फक्त ऐकू नका की शेअर करत चला म्हणून, कारण आपण कुठल्या प्रकारे आपण विनामूल्य या ठिकाणी शिकवते. लक्षात घ्या. आणि यामागचं आपलं खरं तर तत्व असं शेअर करण्यासाठी की आम्ही एवढ्या मेहनतीने जर एखादी काही गोष्ट या ठिकाणी करतोय, उपलब्ध करतोय, ज्यासाठी आपण भरमसाठ फी भरून या गोष्टी शिकू शकत नाही, त्या आपण मोफत स्वरूपामध्ये या ठिकाणी शिकवतोय. लक्षात ठेवा. म्हणण्यासाठी आमची टीम असेल किंवा आम्ही स्वतः या ठिकाणी खूप मेहनत घेतो. म्हणून हा व्हिडिओ जर एवढा मेहनतीने तयार केला गेलेला तर ह्या जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ आपण शेअर करा. लक्षात घ्या. आपल्याकडे एखादा सोशल मीडिया ग्रुप असेल किंवा स्टेटस असेल, जास्तीत जास्त त्यांना शेअर करा. जर त्यांना फायदा झाला, लक्षात घ्या, ते तुम्हाला सुद्धा विसरणार नाही. लक्षात ठेवा. कारण काय की चांगल्या गोष्टी शेअर केल्याने आपला सुद्धा मोठा फायदा होणार. लक्षात घ्या. म्हणून सहकार्य करत चला मित्रांनो. कारण काय की आहे आपले सगळे आपल्यासाठी कामं करता, यामागे कुठल्याही प्रकारचं काही तत्व नाही. लक्षात ठेवा. एवढ्या त्यामागचं कारण आहे. कारण आपल्याला माहिती आहे, कारण थोड्या दिवसात आपण व्हिडिओ बनवून या ठिकाणी अपलोड करणार आहे. आणि काही विद्यार्थ्यांना काही गोष्टीची घाई असते की लवकर लवकर शिकवा, हे करा, कारण पुढचा भाग घ्या. लक्षात घ्या. माझी शिकवण्याची पद्धत अशी आहे की मी शून्यापासून त्या गोष्टी घेत असतो. लक्षात ठेवा. जर आपण शून्यापासून बेसिकपासून त्या गोष्टी समजलेल्या असतील, आता हा जो भाग आहे ना, विभक्ती के नियम, हा गणित समजण्यासाठी सुरुवातीला रामबाण उपाय म्हणजे काय की जर आपल्याला भाग देण्याचे नियम माहिती असतील तर आपण पुढचे किती कठीण समीकरण आपण सहज सोडू शकतो. म्हणून हा भाग तेवढ्याच महत्त्वाचा. लक्षात ठेवा. या अगोदर आपण पॉईंट बद्दलचा गुणाकार, पॉईंट बद्दलचा भागाकार असेल किंवा आपला साधारणतः भागाकार असेल, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गणित शिकण्यासाठी जर आपल्याला भागाकार जमत नसेल तर आपल्याला गणित जमणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून भागाकार सुद्धा आपण शिकवलेला, आपण ते पाहू शकता आपल्या व्हिडिओजमध्ये. कुठली गोष्ट समजत असताना काही काळ लागतो. लक्षात ठेवा. शांतता ठेवा, संयम ठेवा आणि डायरेक्ट कार्यक्रम करा. लक्षात ठेवा बरं का. म्हणून संयमाने सगळ्या गोष्टी शिकत चला. आणि येणारा व्हिडिओ आपल्याला एकदम जबरदस्त हँडमेटिंग पद्धतीने लसावी आणि मसावी, लघु उत्तम समापूर्त तथा महत्तम समापूर्तक असणार. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने येणारा व्हिडिओ प्रत्येकाने चुकूनही विसरू नका. लक्षात घ्या. पुढचा भाग लक्षात घेऊ. आता 9 से भाग होने का नियम काय लक्षात ठेवा. संख्या के अंकों के योग को अगर 9 से पूर्ण भाग जाता हो तो वह संपूर्ण संख्या में 9 से पूर्ण भाग होगी. लक्षात ठेवा. ज्या प्रकारे आपण एखाद्या ट्रिकच्या माध्यमातून समजून घेतलं 8चा नियम की 4चा नियम असा होता, शेवटच्या 2 अंकांना भाग गेला तर त्या ठिकाणी पूर्णपणे भाग जाणार आहे. आणि 9चा नियम काय, 8चा नियम काय होता, शेवटच्या 3 अंकांना गेला तर त्या ठिकाणी 8ने जाणार आहे. याच प्रमाणे लक्षात घ्या 9. आता 9 कितीच्या पट झाला, 3च्या 3 पट म्हणजे 9 झालेला. लक्षात काय, तर ट्रिकच्या माध्यमातून लक्षात घेऊ. ज्याप्रमाणे 3चा नियम असा होता की एकूण अंकांच्या बेरजेला, लक्षात ठेवा, 3चा नियम असा होता एकूण अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. त्याचप्रमाणे 9चा नियम सुद्धा त्याच प्रकारे लक्षात घ्या. काय आहे 9चा नियम असा आहे की एकूण अंकांच्या बेरीज, या ठिकाणी पण एकूण अंकांचीच बेरीज करा. फक्त विषय असा त्या ठिकाणी 3चा नियमामध्ये 3चा भाग द्यावा लागला, त्या ठिकाणी 9ने भाग द्यावा लागणार. लक्षात ठेवा. एकूण अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर समजा त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9ने पूर्णपणे भाग जाणार. लक्षात ठेवा. 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 8 18, 18ला 9ने भाग गेला म्हणजे संपूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग गेला. 7 आणि 3 10 आणि 5 15, 15 आणि 8 23, 23 आणि 4 27, या 27ला 9ने भाग गेला म्हणजे संपूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग गेला. लक्षात घ्या. 9चा नियम काय, एकूण अंकांची बेरीज. लक्षात ठेवा. इकडे 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 2 17, 17ला 9ने भाग गेला का नाही म्हणजे संपूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जाणार नाही. 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 5 20, 20 आणि 9 29, 29 आणि 31, या 30ला 9ने भाग जात नाही म्हणजे संपूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जात. लक्षात ठेवा. जेवढे आपण या ठिकाणी नियम शिकवलेले आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त सराव करा, वाचन करा आणि येणारे नियम सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घ्या. ज्या प्रकारे 2चा नियम होता एक शेवटचे अंक 0 2 4 6 8 पाहिजे. 3चा नियम होता एकूण अंकांची बेरीज. 4चा नियम होता शेवटचे 2 अंकांना भाग गेला पाहिजे. 5चा नियम होता 0 किंवा 5 पाहिजे. 6चा नियम होता 2 किंवा 3ने भाग गेला पाहिजे. 8चा नियम होता शेवटच्या 4 अंकांना भाग गेला, शेवटच्या 3 अंकांना भाग गेला पाहिजे. आणि 9चा नियम आहे एकूण अंकांच्या बेरजेला 9ने भाग गेला पाहिजे. लक्षात ठेवा. आता त्याचप्रमाणे 11चा नियम तितकाच महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, समजून घ्या. ठीक आहे. 11चा नियम काय असणार आहे आपण सुरुवातीला व्याख्या वाचून घेऊ. लक्षात घ्या. संख्या के एक बाद एक अंक को, लक्षात ठेवा, संख्या के एक बाद एक अंकों का योग करके उनके अंतर को 0 अथवा 11 से पूर्ण भाग जाता हो तो वह संपूर्ण संख्या 11 से पूर्णतः भाग होगी. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आता एक के बाद एक अंकों का योग करके आणि उनका अंतर म्हणजे काय भानगड. लक्षात घ्या. हे पहा करबो, एक के बाद एक अंक, अरे लक्षात घ्या ना चिमण्या हो, एक के बाद एक म्हणजे काय, आता हा अंक याच्या बाद कुठला हा आहे आणि याच्या बाद हा आहे आणि हा आहे याच्या बाद हा आहे. लक्षात ठेवा. या एका आड एक येणाऱ्या संख्यांची बेरीज करा हो. बेरीज म्हणजे कशा प्रकारे लक्षात घ्या, जसं की 7 आणि हा 2 9 झालेला आहे. 9 आणि हा 2 किती झालेला आपल्याला 11 आहे. लक्षात ठेवा. 11 झाली बेरीज केली आपण. हा आता दुसरा 5 आणि 6 11, यांची आपल्याला वजाबाकी करावं लागणार आहे. अंतर म्हणजे वजाबाकी. काय
अंतर म्हणजे वजाबाकी. एका आड एक येणाऱ्या संख्यांची वजाबाकी करा. आलेली वजाबाकीचं उत्तर 0 किंवा 11ने भाग जाणारा येत असेल, लक्षात ठेवा. 0 किंवा 11ने भाग जाणार येत असेल तर संपूर्ण संख्येला सुद्धा 11ने निशेष म्हणजे पूर्णपणे भाग जाणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय, जर उत्तर या ठिकाणी त्यांची एका आड एक येणाऱ्या संख्येची बेरीज करून, लक्षात ठेवा, बेरीज करून त्यांच्या अंतर म्हणजे त्यांच्या वजाबाकीचं उत्तर जर 0 किंवा 11च्या पटीत म्हणजे 11ने भाग जाणार. आता 11ने भाग जाणार म्हणजे कसं, जसं की 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 या प्रकारे जर या ठिकाणी उत्तर किंवा 0 येत असेल तर संपूर्ण संख्येला 11ने भाग जाणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा नियम समजू. एका आड एक येणाऱ्या संख्येची बेरीज करा. 3 आणि 2 5, 4 आणि 1 5, या ठिकाणी बाकी 0 म्हणजे 11ने भाग जाते. 5 आणि 2 7, 5 आणि 2 7 आलंय आणि परत 5 7 आणि 2 9, या दोघांची वजाबाकी आली 2. काही संबंध आहे का हो? आपल्याला 0 पाहिजे किंवा त्या ठिकाणी 11ने भाग जाणार, जातोय काही संबंध नाही, म्हणजे या ठिकाणी 11ने भाग जाणार नाही. 2 आणि 5 7, 7 आणि 2 9 आणि परत त्या 7 आणि 3, 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 7 आणि 3 होतं आपले 10, अंतर आला 1, या ठिकाणी सुद्धा 11ने भाग जाणार आहे, लक्षात ठेवा. परिपूर्ण गोष्टी समजण्याचा प्रयत्न केला, जास्तीचा सराव करा. पाठ अंतर सुद्धा करणं तेवढं महत्त्वाचं, लक्षात घ्या. पुढचे नियम आपण समजू. यानंतर आपण या ठिकाणी 12 से विभक्त का नियम असेल, 13, 14, 15, 16 असे आपण सगळ्या गोष्टी समजणार आहेत. ज्या महत्त्वाचे नियम त्या समजणार आहेत. आता आपल्याला विचार प्रश्न पडलेला असेल की आज 100 पर्यंत नियम असणार, 100 पर्यंत पाठ करणार आहे का? अजिबात नाही. प्रश्न सोडवण्यासाठी जे काही अंकांची महत्त्वाची गरज भासते त्याच अंकांचा आपण नियम या ठिकाणी समजणार आहे, लक्षात घ्या. आता 12 से विभक्त होणे का नियम लक्षात ठेवा. एकदम जबरदस्त पद्धत, लक्षात ठेवा. आता काय करा माहिती का, अशा ठिकाणी डायरेक्ट कसा ओळखा, लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे लक्षात घ्या 6चा नियम काय होता, 6चा नियम की ज्या अंकांना 2ने आणि 3ने भाग गेला तर 6ने त्या अंकांना भाग जातो. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का हो? बरं बोला बरं. बेत्रिक 6 काय, बेत्रिक 6 म्हणजे ज्या अंकांना 2ने आणि 3ने भाग गेला त्या अंकांना 6ने जाणार. सेम अशाच प्रत्येक अंकांना लागणार, म्हणजे कशा प्रकारे, लक्षात घ्या. आता मला सांगा या 12ला या ठिकाणी अशा कुठल्या संख्या, ज्या संख्यांच्या गुणाकार केल्याने 12 होतो अशी संख्या पाहिजे ज्या संख्यांचे कुठल्या प्रकारे फोड होणार नाही. म्हणजे कसं मास्तर नीट सांगा, लक्षात घ्या. हे पहा, आता मला सांगा 12, आता बेसक सुद्धा 12 होतो, 3 चोक सुद्धा 12 होतो, लक्षात ठेवा. काय, बेसक सुद्धा 12 होतं, 3 चोक सुद्धा 12 होतं, लक्षात ठेवा. या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा ठिकाणी या दोघं कंडिशन मधलं कुठली कंडिशन घ्यावी, लक्षात ठेवा. अशी कंडिशन घेऊ नका, कुठली, ही कंडिशन घेऊ नका. का बरं? कारण या संख्यांची फोड होते, बे1 बेत्रिक 6 अशी फोड होणार आहे. या ठिकाणी तुम्ही कंडिशन घेऊ नका. ज्यांची फोड होत नाही ती घ्या, म्हणजे यांची फोड होते का नाही. म्हणजे आता लक्षात घ्या, ज्या अंकांना 3ने आणि 4ने भाग गेला समजून जा त्या अंकांना सुद्धा 12ने भाग गेला. कारण का, 3 चोकी 12. याच प्रमाणे सेम टू सेम इथे सुद्धा असं रोल होणार आहे. कशा प्रकारे, जसं की या अंकांची फोड कशी होणार आहे, 7 दुनी 14, 7 दुनी 14 या अंकांची फोड होते का नाही. म्हणजे ज्या अंकांना 7ने आणि 2ने भाग गेला त्या अंकांना समजा 14ने भाग गेला. इकडे सुद्धा तसंच करा. जसं की 3 5 15 ज्या अंकांना 3ने आणि 5ने भाग गेला समजा त्या ठिकाणी सुद्धा 15ने भाग गेला. इकडे सुद्धा तसंच करा हो. कशा प्रकारे, पण 9 दुने 18 काय, 9 दुने 18 म्हणजे ज्या अंकांना 9ने आणि 2ने भाग गेला त्या अंकांना 18ने भाग जाणार आहे. बिलकुल त्यांचे त्या ठिकाणी अंकांचा गुणाकार करणारी संख्या घ्या. 9 दुने 18च्या अंकांना 9ने 2ने भाग गेला त्यांना 18 जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही 100 पर्यंत कसोट्या स्वतः तयार करू शकता, लक्षात ठेवा. 35ची कसोटी तुम्ही सांगा बरं, बोला. 7 5 35 ज्या अंकांना 7ने 5ने गेला 35ने गेला. बरं मला सांगा 84ची कसोटी तुम्ही सांगा. आता कमेंट बॉक्समध्ये लिहा. काय लिहिणार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, 12 7 84 म्हणजे ज्या अंकांना 12 आणि 7ने भाग गेला त्या अंकांना त्या ठिकाणी 84ने सुद्धा भाग गेला, लक्षात ठेवा. ठीक आहे. 91ची कसोटी मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. कितीची कसोटी, 91ची कसोटी. 91चा भाग देण्याचा नियम प्रत्येकाने खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोट करा. त्यानंतर जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. लक्षात घ्या, परत एकदा आपलं एक शेअरमध्ये एखादा गरीब मुलगा एखादी भरमसाठ फीपासून वाचू शकतो आणि घरी बसून तयारी करू शकतो. एखादा गरीब मुलगा सुद्धा शिकून आपलं स्वप्न साकार करू शकतो. एवढं आपल्याला विनंती करतो. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. यामागे कुठचं आमचं निस्वार्थपणाने आम्ही काम करतोय, लक्षात ठेवा. मेहनतीने व्हिडिओ तयार करतो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.